सप्रेम जय भीम। मी राजेश निवृत्तीराव लोणे, धम्म परिषदेचे संयोजक। तरी या 22वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद लहान लोण येथे दरवर्षीप्रमाणे आपण साजरी करत राहतो। ही धम्म परिषदेचे बऱ्याच दिवसाखाली म्हणजे 2003 रोजी माझे वडील निवृत्तीराव ज्ञानोबाराव लोणे यांनी सुरू केलेल्या या धम्म परिषदेचे आयोजन केले आणि तेव्हापासून अविरत ही धम्म परिषद चालू आहे। त्यानंतर 2010 रोजी माझे वडील निवृत्तीराव लोणे यांचे निधन झाले। त्यानंतर काही दिवस माझे बंधू संजय लोणे यांनी सुद्धा ही धम्म परिषद चांगल्या प्रकारे यशस्वी करून त्यांचे सुद्धा 2023 रोजी काही आजारामुळे निधन झाले। म्हणून ही सर्व जबाबदारी माझ्यावर आली आणि आता ते पूर्ण धम्म परिषदेचं काम मी गेल्या वर्षीपासून करत आहे। माझ्या काळामध्ये ते 21वी धम्म परिषद झाली आणि आता हे 22वी धम्म परिषद चालू आहे। आणि या धम्म परिषदेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार राज्यसभा अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे व त्यांच्यासोबत पूज्य भदंत पयारत्न थेरो व डॉक्टर SP गायकवाड हे सुद्धा उद्घाटनाला राहणार आहेत। आणि प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत। तरी सर्व पंचक्रोशीतील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण या 2 दिवसीय धम्म परिषदेसाठी उपस्थित राहावं। ही धम्म परिषद कोणाची एकट्या दुकट्याची नसून सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांची आहे, समाजाची आहे। आम्ही येथे देश विदेशातून बरेचसे भिक्खुगण बोलवलेले आहे। सर्व भिक्खुगण येणार आहे, त्याची धम्मदेशना होणार आहे, गायनाचा कार्यक्रम होणार आहे। तरी सर्व जनतेना व सर्व उपासक उपासिका यांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी लहान येथील तपोवन बुद्धभूमी लहान लोण आबासाहेब देशमुख नगर येथे सर्वांनी उपस्थित राहावे। या धम्म परिषदेसाठी स्वागत अध्यक्ष म्हणून संजयराव देशमुख लहानकर ही बरीचशी मंडळी अशी उपस्थित राहणार आहे। संजयराव देशमुख लहानकर, अनुसाहेबाई निवृत्तीराव लोणे आयोजिका पौचकर, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी, लोकप्रतिनिधी, सर्व माजी आमदार, माजी खासदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचबरोबर देशातील सर्व भिक्खुगण सुद्धा मोठमोठे भिक्खुगण येणार आहेत। त्यांच्या सुद्धा धम्मदेशनेचा आपण सर्व जनतेने लाभ घ्यावा आणि सर्वांनी या धम्म परिषदेला उपस्थित राहावे अशी मी सर्व जनतेस विनंती करतो। धम्म परिषदेच्या आयोजिका अनुसाहेबाई निवृत्तीराव लोणे, स्वागत अध्यक्ष संजयराव देशमुख लहानकर व तसेच मी संयोजक राजेश निवृत्तीराव लोणे सर्व जनतेला आवाहन करतो आपण या धम्म परिषदेला यावं आणि या धम्म परिषदेला उपस्थित राहून या धम्मदेशनेचा लाभ घ्यावा आणि ही ज्ञानाची जे शिदोरी आहे ते आपण आपल्या गावी घेऊन जावी। म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी 2 दिवसीय धम्म परिषदेला उपस्थित राहावे। 9 फेब्रुवारी चालणाऱ्या या 2 दिवसीय धम्म परिषदेची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी धम्मध्वजारोहण होणार आहे, पंचशील ध्वजारोहण होणार आहे। हे ध्वजारोहण लोणी लहान नगरीचे सरपंच सदाशिव पाटील इंगळे, शेख महबूब यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर ठीक 11 वाजता लोणी खुर्द येथे सर्व भिक्खू संघ येऊन त्यांचे लोणी खुर्द येथे भोजनदान होणार आहे। भोजनाच्या नंतर 4 वाजता भीमज्योती बुद्धविहारापासून
धम्म मिरवणूक निघणार आहे. ते धम्म मिरवणूक देवबाई प्राथमिक शाळा लोणी खुर्द येथे निवृत्तीराव लोणे यांच्या स्मारकापासून धम्म मिरवणूक देवबाई शाळेचे विद्यार्थी सर्व लेझिम पथक बँड सर्व याच्यासोबत पंचशील ध्वज तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बाबासाहेब आंबेडकराची मूर्ती व सर्व भिक्खूगण वाजत गाजत लहान या धम्मपरिषदेच्या ठिकाणी जाणार आहे. आणि ठीक सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते या धम्मपरिषदेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला सर्व जिल्ह्यातील आजी माजी मान्यवर खासदार आमदार हे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या धम्मपरिषदेच्या यांच्यानंतर देशविदेशातून आलेले भिक्खूगण या भिक्खूगणाची धम्मदेशना होईल आणि धम्मदेशनेच्या नंतर धम्मदेशना होणार आहे. धम्मदेशनेच्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून या महाराष्ट्रातील भीमशाहीर हे सुद्धा येणार आहेत. यांचासुद्धा समाज प्रबोधनापर कार्यक्रम होणार आहे. म्हणून ह्या 8 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे व तसेच दिनांक 9 रोजी दिवसभर तिथं धम्मपरिषदेच्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहे. आणि व्हिजन हॉस्पिटलचे तिथं संपूर्ण आपल्या शरीराच्या जे तपासण्या आहेत ते सर्व तपासण्या मोफत करणार आहेत. आणि संध्याकाळून 4 वाजता पुन्हा पंतेजीच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आणि ते धम्मदेशना रात्रभर चालणार आहे. धम्मदेशना झाल्याच्या बाद सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. याच्यामध्ये बरेचसे भीमशाहीर येणार आहेत. म्हणून सर्व पंचक्रोशीतील उपासक उपासिका यांना आमची जाहीर व नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि राजेश निवृत्तीराव लोणे व आयोजक अनुसाहेबाई निवृत्तीराव लोणे व स्वागत अध्यक्ष संजयराव देशमुख लहानकर आम्ही सर्व जनतेला आवाहन करत आहोत.